रामकृष्ण हरी. हरिभक्ती परायण संत तुकाराम महाराज जीवनचरित्र यामध्ये आपण संत तुकाराम महाराजांचे पूर्वज यांविषयी जाणून घेतलंय. आता यापुढे संत तुकाराम महाराजांचा जीवन संघर्ष जाणून घेणार आहोत. बाप मेला न कळता नव्हती संसाराची चिंता, विठो तुझे माझे राज्य नाही दुसऱ्याचे काज. बाईल मेली मुक्त झाली देवे माया सोडविली, पोर मेले बरे झाले देवे माया विरहित केले. माता मेली मज देखता तुका म्हणे हरली चिंता. जेव्हा मला कळत नव्हते व संसाराची काळजीही नव्हती तेव्हा वडील वारले. हे विठ्ठला, आता तुझे आणि माझेच राज्य आहे, यात दुसऱ्याचे काही काम नाही. त्यानंतर पत्नीही वारली, ती मुक्त झाली. विठ्ठला, तुम्ही मला मायेपासून सोडविले हे बरे झाले. मुलगाही मरण पावला. विठ्ठला, हेही बरे झाले. मला माया विरहित केले. तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या देखत आई वारल्यामुळे मी चिंतामुक्त झालो. बोल्लोबांचा थोरला मुलगा सावजी याची उदास स्थिती समजून घेऊन बोल्लोबांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यानंतर बोल्लोबांनी तुकारामाला बोलवून प्रेमाने सर्व व्यवहार त्याच्यावर सोपवले व व्यवसाय चोखपणे करून कसा फायदा मिळवावा याची माहिती दिली. तुकाराम आपल्या पित्याच्या व्यवसायात लक्ष घालू लागले. बोल्लोबांनाही समाधान वाटले. ते तुकारामाला म्हणाले की तू व्यवहारात निपुण आहेस. नातेवाईक सुद्धा म्हणू लागले, बोल्लोबांसारखाच त्यांचा पुत्र व्यवसायात कुशल आहे. आज्ञाधारक पुत्र व पतिव्रता पत्नी मिळायला पूर्वजन्माचे पुण्य लागते. बोल्लोबांचा वडील पुत्र सावजी साधू वृत्तीचा आहे, पण तुकाराम व्यवसायात कुशल व संसारात दक्ष आहे आणि वयानेही तो तरुण आहे. कधी बोल्लोभासमोर तर कधी त्यांच्या पाठीमागे सर्वजण तुकारामाच्या व्यवहार निपुणतेची स्तुती करू लागले. जसा आपल्या प्रधानाचा पराक्रम ऐकून राजाला आनंद होतो, कन्येचे सद्गुण ऐकून मातापित्याला आनंद होतो, त्याप्रमाणे तुकारामांचे गुण व व्यवहार कुशलता पाहून बोल्लोबांना खूप संतोष वाटला. तुकारामांचा अगोदरच एक विवाह रखमाबाई बरोबर झाला होता, पण ती दमाग्रस्त होती. त्या काळच्या स्थितीनुसार मातापित्यांनी तुकारामांचा दुसरा विवाह करण्याचे निश्चित केले. पुण्यातील धनवंत अप्पाजी गुळव्यांच्या वयात आलेल्या कन्येबरोबर तुकारामांचे दुसरे लग्न लावून देण्यात आले. मातापित्यांनी जेव्हा तुकारामाला आपल्या दोन्ही भार्या व व्यवसाय कुशलतेने सांभाळताना पाहिले तेव्हा त्यांना खूप समाधान वाटले. तुकारामांच्या जीवनात कशाचीही कमतरता नव्हती. प्रेमळ माता पिता, आज्ञाधारक भार्या, बंधू, मित्र, धनधान्य सर्व प्रकारे त्यांचे जीवन समृद्ध होते. तुकाराममुळे सर्व कुटुंबियांना समाजात सन्मान व आदर होता. पण ही परिस्थिती फार काळ टिकली नाही. कुठलीही स्थिती कायम टिकून राहत नाही. म्हणून भौतिक जगताला भगवान श्रीकृष्णांनी दुःखालयम अशाश्वतम असे म्हटले आहे. सुखापाठोपाठ दुःख हे येतेच, हे सत्य काळाच्या सुरुवातीपासून आपल्या डोळ्यासमोर घडताना प्रत्येकाने पाहिलेले आहे. ज्याप्रमाणे सूर्यप्रकाशापाठोपाठ अंधकार येतो, धडधाकट शरीरानंतर म्हातारपण, रोग येतात, त्याप्रमाणे तुकारामांच्या आनंदी जीवनामध्ये एका पाठोपाठ एक दुःखे येऊ लागली. आयुष्य संपल्यानंतर मातापित्याने देहत्याग करून वैकुंठ प्राप्ती केली. मातापित्यांच्या वियोगाचे दुःख तुकाराम आवरू शकले नाहीत. त्यात बंधू भगिनींचा शोक पाहून त्यांचे दुःख अधिकच वाढले व म्हणू लागले, कुटुंबाचे व व्यवसायाचे ओझे माझ्यावर पडले, ते मी कसे सांभाळू. असा शोक करीत असताना तुकारामांनी आपल्या मनाला धैर्य दिले व विचार केला, जे काही व्हायचे ते होऊन गेले, मी हे सर्व काही थांबवू शकलो नसतो. थोड्याच दिवसात थोरले बंधू सावजी यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यांचेही दुःख झाले. सावजी अगोदरच वैरागी वृत्तीचा
आणि त्याला पत्नी कुटुंब हे एक सांसारिक बंधन वाटायचे. पत्नीच्या निधनानंतर सावजीने गृहत्याग केला व तीर्थाटनाला निघून गेला. त्याच्या मुखातून निरंतर भगवंतांच्या नावाचा उच्चार होत असे. नामस्मरण करत सर्व तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत पवित्र नद्यांमध्ये स्नान करीत भक्तांच्या सहवासात हरिकथा करत शेवटी बनारस येथे स्थायिक झाला. येथे शास्त्रांचा अभ्यास करून मन, वाणी व इंद्रियांवर ताबा मिळवून 6 विकारांवर विजय प्राप्त केला. सावजी घरी कधी परतलाच नाही व भगवंतांचे चिंतन करीत येथेच त्याने आपल्या भौतिक शरीराचा त्याग केला. देहू येथे तुकाराम शोकाकुल अवस्थेत विचार करू लागले. माझे माता पिता मला सोडून गेले आणि वडील बंधू. सावजीची अवस्था तर वैराग्यासारखी. त्याची पत्नी जिवंत असती तर कदाचित तो घरी परतला असता. अगोदरच वैरागी आणि पत्नीच्या निधनाने त्याला हवी तशी संसार बंधनातून मुक्त होण्याची संधी प्राप्त झाली. असहाय्य अशा परिस्थितीत पांडुरंगाकडे प्रार्थना करीत तुकाराम विचार करू लागले. माझे माता पिता असताना मला काही चिंता नव्हती, पण आता मी काय करू? वडिलांनी व्यवसाय करून धनसंपत्ती जमा केली होती, ती पण संपत चालली होती. ज्याप्रमाणे पावसाळ्यात आलेले तृणांकुर उन्हाळ्यात सुकून जाते, ढगांमुळे आलेली सावली ढग बाजूला होताच निघून जाते, आकाशात दिसणारे इंद्रधनुष्य एका क्षणात अदृश्य होते किंवा समुद्रात येणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येताच नष्ट होतात, त्याप्रमाणे तुकारामांकडे असलेला धनधान्याचा साठा काही दिवसातच संपून गेला. याचा परिणाम होऊन चिंताग्रस्त अवस्थेमध्ये तुकाराम विचार करू लागले. अशा परिस्थितीवर मी कशी मात करू? तुकारामांनी कर्जाऊ दिलेली रक्कम लोक परत करेनात, त्यामुळे व्यवसाय चालू शकला नाही. उत्पन्न काहीच नाही, पण कुटुंबाचा खर्च चालूच होता. आता कर्ज काढूनही खर्च भागू शकत नव्हता. म्हणून तुकारामाने बाजारात एक दुकान चालू केले. व्यापार करतानाही एक तत्व होते की कोणताही असत्य व्यवहार करावयाचा नाही. लोकांकडून लुबाडून पैसा मिळविण्याचा कधी विचारही त्यांच्या मनात आला नाही. उलट गिराईकांना ते स्वतःहून पैशाच्या मोबदल्यात जास्तच वस्तू देत असत. प्राणीमात्रांवर त्यांची खूप दया होती आणि असत्य वागण्याला ते महापाप समजत असत. त्याचबरोबर भगवंतांचे गोड नाम त्यांच्या मुखात एकाही क्षणाची उसंत न घेता नित्य चालूच असे. तुकारामांच्या जीवनातील असे एकापाठोपाठ एक दुःखद प्रसंग पाहताना भगवंत त्यांची परीक्षाच पाहत होते हे स्पष्ट दिसते. एका व्यवसायात यश आले नाही म्हणून त्यांनी एकाच वेळी वेगवेगळे व्यापार करण्याचा प्रयत्न केला, पण भगवंतांनी त्याला कशातही यश दिले नाही. आपली संपत्ती खर्च होत असल्याने त्यांचे हृदय जड होऊन पुढे काय होणार या काळजीत मन चिंताग्रस्त झाले. संपत्ती प्राप्त करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस काबाड कष्ट केले. ऊन पावसाची तमा बाळगली नाही, कोणत्याही प्रकारचा आळस केला नाही. त्यानंतर मोठ्या रकमेचे कर्ज काढून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, त्यातही काही फायदा झाला नाही. अशा परिस्थितीत त्यांनी भगवंतांकडे प्रार्थना केली. हे भगवंता विठ्ठला, काय करू मी आता? जरी मन चिंताग्रस्त होते तरी मुखातून नित्य विठ्ठलाचे गोड नामस्मरण निरंतर चालू असे. यामध्ये त्यांनी खंड पडू दिला नाही. शेवटी स्वतःजवळील दागदागिने मौल्यवान वस्तू विकून व थोडे कर्ज काढून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला, पण त्यातही यश आले नाही. कर्जबाजारी झाल्याने सावकार लोक कर्जाची रक्कम गोळा करण्यासाठी दरवाजात उभे राहू लागले. काही शेजारी व नातेवाईकांनी तुकारामांचे दिवाळे निघाल्याची वार्ता पसरवली. हे ऐकून सावकार घरासमोर ठाण मांडून बसले. तुकारामांच्या डोळ्यात पाणी आले. अश्रुपूर्ण नयनांनी भगवंताकडे प्रार्थना करीत ते म्हणू लागले, हे पांडुरंगा, काय हे विपरीत घडले? अशा संसाराचे मी करू काय? त्यांचे मन चिंताग्रस्त झाले.
अशा वेळी काही मित्र व नातेवाईकांनी तुकारामाच्या कर्जाचा बोजा हलका करण्यासाठी मदत करण्याचे ठरविले. काही लोकांनी कर्ज देऊ केले. ते तुकारामाला उपदेश करू लागले. परमार्थामध्ये तुझे मन लागले असल्याने तू निरंतर विठ्ठलाचे चिंतन नामस्मरण करत असतोस आणि या कारणामुळेच तुला व्यवसायात फायदा होत नाही. यापुढे विठ्ठलाची भक्ती करण्याचे सोडून दे. विठ्ठलाची भक्ती करून कोणालाही काही फायदा झाला नाही. पित्यांनी दिलेल्या संपत्तीची डोळ्यासमोर कशी वाट लागली हे सत्य तुझ्यासमोर आहे. तुला व्यवसायात फायदा कसा मिळवावा याचे गुपित माहीत नाही आणि त्याचबरोबर विठ्ठलाचे नाव तुझ्या ओठावर कायम असते. अशामुळे तू स्वतःच्या पायावर दगड मारून घेतो आहेस. हे ऐकून तुला राग आला असेल, पण तुझ्या हितासाठी आम्ही सांगतो आहोत. आमचे तू ऐकले नाहीस व विठ्ठलाची भक्ती चालू ठेवलीस तर तुला फायदाही होणार नाही व कर्ज वाढत जाईल. तुकारामाला असा उपदेश करून ते व्यापारी आपल्या घरी निघून गेले. घरी तुकारामाची पत्नी हळहळ व्यक्त करू लागली. ती म्हणू लागली, माझ्या संसाराचे काय होणार? जेव्हापासून या घराचे मालक विठोबाच्या नादी लागलेत तेव्हापासून लोकांमध्ये आमची प्रतिष्ठा घालवून बसलो आहोत व घरातही पुरेसे अन्न वस्त्र नाही. अशा प्रकारे घरामध्ये पत्नी अपशब्द बोलून दररोज कटकट करू लागली व गावातील लोक तुकारामाची निर्भत्सना करू लागले. पण कोणत्याही कारणाने तुकारामाने विठ्ठलाच्या भक्तीमध्ये खंड पडू दिला नाही. त्यांच्या जिभेवर भगवंतांचे पवित्र नाम नृत्य करीत होते. लोकांनी दिलेल्या उपदेशाचा परिणाम आपल्या भगवत चिंतनामध्ये तुकारामांनी होऊन दिला नाही. एकदा तुकारामांची पत्नी अतिशय चिंताग्रस्त होती, कारण ते व्यापारासाठी बाहेरगावी गेले होते. त्यांनी स्वतःबरोबर 4 बैलही नेले होते. त्यातील 3 बैल वाटेतच रोगामुळे मरण पावले. भगवंत आपल्या भक्ताची परीक्षा घेत होते की आता तरी माझी भक्ती हा सोडून देतो का? पण तुकाराम आपल्या भक्तीत अढळ राहिले. एवढेच नव्हे तर जास्तच उत्साहाने हरिनामाचे प्रेमाने उच्चारण करू लागले. तुकारामांचे सोबती मात्र म्हणू लागले की या तुक्याचा आम्हाला खूप त्रास होतो. त्याला काळ वेळ काहीच नाही. रात्रंदिवस जोराने विठ्ठलाचे नामस्मरण करतो. आम्हाला क्षणभरही झोपू देत नाही. याच्या बडबडीमुळे आम्हाला डोकेदुखी होते. त्यासाठी तुकारामाचे सर्व सोबती त्याला एकट्यालाच सोडून व्यापारासाठी पुढे निघून गेले. ध्यानावस्थेतून बाहेर आल्यावर तुकारामांनी पाहिले की सर्व सोबती आपल्याला सोडून गेले आहेत व आपण घनदाट जंगलामध्ये एकटेच आहोत. त्या रात्री धान्यानी भरलेले एक पोते बैलाच्या पाठीवरून खाली पडले. तुकाराम चिंता करू लागले की आता हे वजनदार पोते उचलणार कोण? तेवढ्यात आकाशात पावसाचे ढग जमा झाले व मुसळधार पावसाची चिन्हे दिसू लागली. जोराने वादळ सुरू झाले. त्यामुळे पालापाचोळा धुळीचे कण हवेत उडू लागले. धुळीचे कण डोळ्यात जाऊ नये म्हणून तुकारामांनी आपले डोळे घट्ट मिटले. आकाशात ढगांचा गडगडाट व विजा चमकू लागल्या. जंगलात भयानक वातावरण निर्माण झाले. हिंस्र पशु पक्षी नजरेसमोर येऊ लागले. एवढ्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. तुकारामांना या सर्व वातावरणाचा खूप त्रास झाला व चिंता वाटू लागली. मनात चिंतन करू लागले, हा संसार मला खूप त्रास देतो आहे, त्यामुळे मी दुःखी आहे. पण हे सर्व मी कुणाला सांगू? माझे माता पिता मला सोडून गेले. माझा भाऊ वैरागी बनला. माझ्या व्यवसायाचे दिवाळे निघाले. या अशा संसाराची मला लाज वाटते. निंदक सुद्धा एकेकाळी मला सन्मान देत होते, पण तेही आज माझ्या दयनीय परिस्थितीकडे पाहून हसतात. माझी सर्व संपत्ती संपली. घरामध्ये खायला प्यायला काही नाही. माझे सोबतीही मला अशा घनदाट जंगलात सोडून गेले. आता मला हे जड धान्याचे भरलेले पोते उचलायला कोण मदत करणार? तुकाराम आर्ततेने रडू लागले. हे भगवंता, कृष्णा,
मला आपल्याशिवाय या जगात कोणी नाही. कृपया माझे माता पिता बंधू मित्र हितचिंतक व्हा. हे अनंता, आता माझा प्राण जाण्याची वेळ आली आहे. आपल्याशिवाय हे पांडुरंगा या जगात माझा कोणी नाही आणि शेजारीही नाही. मी एक अजाण अनाथ बालकासारखा आहे. आईशिवाय बालकाची कोण काळजी घेणार? माझ्या इच्छाशक्तीचा अंत होतो आहे. यासाठी मी विठ्ठला आपलाच केवळ विचार करतो आहे. आपण जर माझ्या मदतीला आला नाही तर मला दुष्ट लोक हसतील. अशा प्रकारे प्रेमळ भक्त अश्रुपूर्ण नयनाने प्रार्थना करू लागला. हे विठू माऊली, सर्वांची मुलांप्रमाणे काळजी करतोस. कृपा करून या नम्र भक्ताची पण काळजी घे. आर्ततेने व प्रेमाने केलेली प्रार्थना ऐकून भगवान श्रीकृष्ण एका सामान्य यात्रेकरूच्या स्वरूपात आले आणि तुकारामांना प्रश्न करू लागले. एवढ्या रात्री अंधारात तू वाट अडवून का बसला आहेस? तुकारामांनी उत्तर दिले, माझा धान्य विकण्याचा व्यापार आहे. माझे जड पोते खाली पडले आहे आणि मला ते उचलण्यासाठी मदत करणारे इथे कोणी नाही. माझे सर्व सोबती मला सोडून निघून गेले. हे उत्तर ऐकताच श्रीकृष्णांनी ते पोते उचलून बैलावर ठेवले. अर्थातच तुकारामांना या मदतीने खूप आनंद झाला. पण रात्र असल्याने अंधारात मार्ग दिसत नव्हता. तेव्हा अनोळखी यात्रेकरू तुकारामांना म्हणाला, माझ्या पाठोपाठ ये. याप्रमाणे आपल्या प्रेमळ भक्ताला पांडुरंगाने मार्ग दाखवला. भगवान विष्णूंच्या योगमायेमुळे तुकाराम मात्र त्यांना ओळखू शकले नाहीत. अशा प्रकारे श्रीकृष्ण अंधारात मार्ग दाखवत होते व भगवत भक्त तुकाराम त्यांच्या पाठोपाठ चालत होते. चालता चालता ते जेव्हा इंद्रायणी नदीच्या काठावर आले त्यावेळी त्यांनी पाहिले की नदीला पूर आलेला आहे. तुकारामांना चिंता वाटली व ते आश्चर्य व्यक्त करू लागले. आपण ही बैलाच्या पाठीवरील जड गोणी घेऊन नदी कशी पार करणार? अशा वेळी भगवंतांनी तुकारामांना सांगितले, मी काही वाट आहे का पाहून येतो. त्यानंतर त्यांनी आपले सामर्थ्यशाली सुदर्शन चक्र पाण्याखाली अलगद धरले आणि तुकारामांना येऊन सांगितले की बैलाच्या पाठीवरील गोणी काढण्याची काही गरज नाही. अशा प्रकारे श्रीकृष्ण पुढे नदीतून मार्गक्रमण करत जाऊ लागले आणि त्या पाठोपाठ वैष्णव भक्त तुकाराम चालू लागले. बैल व त्याच्या पाठीवरील गोणी विनासायास पाण्यातून बाहेर आल्यावर ते आश्चर्य व्यक्त करू लागले. भगवंतांनीच माझ्यावर कृपा करून ह्या यात्रेकरूला पाठविले, नाहीतर माझे काही चांगले झाले नसते. त्यांनी स्वतःशीच संवाद केला. त्यांच्या उपकाराची परतफेड मी कशी करू असा विचार तुकाराम मनामध्ये करत असताना त्यांनी आपल्या समोर एक सुंदर दृश्य पाहिले. आकाशामध्ये तेजोमय वीज चमकली आणि त्या उजेडात त्यांनी आपल्या समोर चालत असलेल्या चतुर्भुज यात्रेकरूला पाहिले. तुकारामांना ते दिव्य स्वरूप पाहून अत्यानंद झाला. त्यांनी पाहिले की त्या यात्रेकरूने कटीवर चमकणारे पितांबर धारण केले आहे आणि त्यांच्या नाजूक गळ्यावर सुंदर कौस्तुभ मणी चमकत आहे. छातीवर सुंदर वैजयंती हार शोभून दिसत आहे. दिव्य असा चेहरा प्रसन्न दिसतो आहे. शरीराची कांती जरी श्याम रंगाची असली तरी चमकत आहे. त्याचबरोबर चंदनाचा लेप शरीरावर असल्याने सुगंध येतो आहे. दिव्य अशा श्रीवत्स खुणेभोवती रत्नांची सुंदर अशी भर पडते आहे. मुकुटमणी चमकत आहे. चमकदार कर्णकुंडलेही प्रकाशमान दिसत आहेत. त्यांच्या मुखातील दंतपंक्ती मोत्यासारखी दिसत आहेत. त्यांच्या पायातील पैंजणामुळे चालताना मधुर ध्वनी येत आहे. असे हे भगवंतांचे दिव्य स्वरूप पाहिल्यावर तुकाराम आश्चर्यचकित झाले. तुकारामांनी त्या विजेच्या प्रकाशात भगवंताला पाहिले. येथे कोणत्याही प्रकारची तुलना करणे योग्य नाही. सूर्य बघायला मिणमिणत्या दिव्याची गरज लागते का? अमृताची चव चाखण्यासाठी त्यामध्ये साखर मिसळावी लागते का?
अनंत शेषाची तुलना साध्या सरपटणाऱ्या सर्पाशी करता येत नाही. शंकराची उपासना भूतांच्या संगतीशी तुलना करता येते का? सत्याच्या शोधात असलेला साधक अज्ञानाच्या खाईत पडलेल्या व्यक्तीच्या कल्पनेने सत्य समजू शकतो का? आत्म्याच्या 6 शत्रूंशी काम क्रोधादी संग करून कोणीही या जगामध्ये शांतता व प्रसन्नता प्राप्त करू शकत नाही. केवळ आकाशातील विजेच्या प्रकाशात पांडुरंगाचे दर्शन तुकारामांना झाले. खरोखर तुकारामांच्या शुद्ध भक्तीवर संतुष्ट होऊन श्रीकृष्णांनी स्वतः दर्शन दिले. अशा दिव्य स्वरूपात असलेल्या भगवंतांच्या आकर्षक स्वरूपाकडे पाहत तुकाराम चालत चालत घरी येऊन पोचले. घरी आल्यावर दोघांनी मिळून बैलाच्या पाठीवरील गोणी जागेवर ठेवली. थकलेल्या बैलाची तुकाराम काळजी घेण्यात मग्न असलेले पाहून त्याला न कळत वैकुंठनाथ तेथून अदृश्य झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्व गावकऱ्यांना बातमी कळली की तुकाराम रांजेहून परत आले आहेत व वाटेतच त्याचे बैल मृत पावले आहेत. आता सावकार, दुष्ट लोक व गुंड त्यांच्या घरासमोर मृत्यूसारखे उभे राहिले. ज्याप्रमाणे जखमेने त्रस्त झालेल्या जनावरावर कावळे टोच मारतात, त्याप्रमाणे आध्यात्मिक उन्नती करणाऱ्या भक्तामध्ये व भौतिक इंद्रिय तृप्तीत रममाण झालेल्या व्यक्तीमध्ये असा संघर्ष अनादी काळापासून चालत आलेला आहे. तुकारामांच्या बाबतीत एक हंस व अनेक गिधाडे असा हा प्रकार होता. त्यांना दुष्ट लोकांची हृदयावर आघात करणारी बोलणी ऐकावी लागली. काही जण म्हणू लागले, जाताना 4 बैल होते, त्यातील 3घांचा मृत्यू झाला. शेवटी त्या श्रीहरीची भक्ती करण्याने आयुष्याची कशी वाट लागते याचा अनुभव आला ना. आम्हाला सांग, त्या रुक्मिणीपतीचे चरण हृदयात धारण करून या जगात कोणाचे हित झाले आहे? राजा हरिश्चंद्र पराक्रमी होता, पण त्यालाही दुःख भोगावे लागले. नलदमयंतीने देखील रुक्मिणीपतींना आपल्या हृदयात धारण केले, पण त्यांनाही आपल्या प्रपंचात दुःख सहन करावे लागले. किती म्हणून उदाहरणे द्यावीत तुला? आणखी कोणी म्हणाला, तू हृदयात विष्णूला धारण केले आहेस, पण तुला समाजाने केलेल्या अपमानाची कशी लाज वाटत नाही? जे काही होतं त्याचा सर्वनाश केलास. काही जण म्हणाले, आम्ही ह्याला किती वेळा उपदेश केला, पण हा कुणाचे ऐकतच नाही. त्यांच्याबरोबर सर्वांनाही दुःख भोगावे लागते आहे. तुकारामांनी लोकांकडून कर्ज घेतले आणि त्यांचे त्यांनी नुकसान केले. याची त्याला लाजही नाही व कोणत्या प्रकारचे दुःखही नाही. अशी हृदयाला टोचणारी निंदा करून लोक आपापल्या घरी निघून गेले. पण तुकाराम वेगळ्याच चिंतेने त्रस्त झाले होते. ते मनात विचार करत होते की आता माझ्या व्यवसायाचे काय होणार? माझे मन आणि हृदय पूर्णपणे भगवंतांच्या भक्तीमध्ये तल्लीन झाले आहे, पण माझे शरीर या भौतिक जगाच्या गुंतागुंतीत अडकले आहे. हे विठ्ठला, हे पांडुरंगा, मला कधी यातून मुक्त कराल? माझ्याबद्दल कशी काय दया येत नाही तुम्हाला?